हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज हा ब्लॉग खरं तर संक्रांती निमित्तच आज माझ्या घरी हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे. हळदी कुंकू म्हटलं तर आपल्या घरातील खूप सारे कामं असतात आणि आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप मोठा जात होता. कारण एवढी सारी कामे होती, एवढं क्लीन करायचं होतं की आपल्याकडे कोण येणार असेल तर आपण खूप फास्ट करतो. सुरुवातीला बघा तर आपले घरातील रुटीन. घरातील कामं आवरता खूप वेळ झाला होता, दुपार झाली होती. त्यामुळे म्हटलं फास्ट भांडी वगैरे लावून घेऊन किचन क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर मी इथे रांगोळी काढायला घेतली. ही रांगोळी मला फक्त फुलांपासून आणि ज्वेलरीपासून डेकोरेट करायची होती. त्यामुळे मी इथे कुठल्याही रांगोळीचा कलरचा उपयोग केलेला नाही. तुम्ही बघू शकताय मी इथे ज्वेलरी, त्यामध्ये झुमका, त्यानंतर आपली नथ आणि मंगळसूत्र हे ठेवूनच इथे मी रांगोळी रांगोळी तयार केली होती आणि त्याचसोबत मस्त हिरव्या कलरच्या बांगड्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ, सुपारी आणि कलर मिक्स असलेले अशी फुले घेतली होती आणि रांगोळी ही पूर्ण तयार झाली. ही रांगोळी तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघू शकताय. त्यामध्ये रांगोळी खूप छान पद्धतीने दिसते आणि ही रांगोळी काढल्यानंतर मी इथे रेडी झाल्यानंतर मी देवाची पूजा करणार होते. पण त्याआधी मी सांगते की मी हा लूक माझा इथे मी साऊथ इंडियन केला होता आणि हा मला खूप आवडला आणि माझी इच्छा होती की ह्या संक्रांतीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला मी साऊथ इंडियनच हा लूक करणार आहे. त्यानंतर मी इथे देवाची पूजा केली, देवाला दिवा लावला, त्यानंतर तिथे हळदी कुंकू ठेवलं, देवाचा नमस्कार घेतला आणि तिथून पुढे आपल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा स्टार्ट झाला. हळदी कुंकवानिमित्त मी महिलांसाठी देण्यासाठी इथे तीळ, गूळ, शेंगदाणे हे विदर्भातील फेमस, याला कोण म्हणतात, ही डिश बनवली होती. त्यानंतर मी इथे डेकोरेशन स्टार्ट केलं. इथे मी खाण्याची पाने घेतली, याला नागिनीचे पानंसुद्धा म्हणतात आणि ह्या पानांनी मी मस्त ताट सजवायला सुरुवात केली आणि सगळीकडनं हे पानं ठेवले. खाली सिल्वर कलरचा बाऊल, त्यामध्ये ग्रीन पाने, त्यानंतर तिथे शेवंतीचे फुलं. ताट एवढं छान डेकोरेट दिसत होतं ना की खूप भारी वाटत होतं आणि मला वाटलंच होतं की ज्याही महिला येतील त्यांना हे डेकोरेशन खरंच खूप छान आवडेल. भरगच्च आणि सुंदर कलरने फुललेलं हे ताट माझ्या मुलीलासुद्धा एवढं आवडलं. तिने एक एक फ्लावर सांगत होती, मम्मा हे टाक, मम्मा ते टाक. पण मला हे खूप छान वाटलं. बघा, मी तिचं ऐकेपर्यंत तिने दुसरीही प्लेट इथे तयार केली होती. हे बघा, इथे शेवंतीचे फुले आणि तिळगुळ इथे ठेवलेला होता, जे आपण महिलांना देण्यासाठी आणलेलं होतं. तिने तेही डेकोरेट केलं आणि स्वतः त्याचा व्हिडिओ बनवला आहे की मी तुला हेल्प करते, तुम्हाला करू देत नाही तर मी माझ्या पद्धतीने करते. त्यानंतर हळदी कुंकवासाठी ज्याही महिला येतील त्यांच्यासाठी इथे बडीशोप, हळदी कुंकू, त्यानंतर साखर फुटाणे, कोण आणि पान, फुले ही सर्व तयारी झाली होती आणि त्यांना वाण म्हणून देण्यासाठी मी इथे हे भरण्यासुद्धा आणलेल्या होत्या आणि त्यांची वाट बघत बघत आम्ही सर्व तयारी केली. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी डेकोरेट केलेल्या ह्या प्लेटी होत्या आणि ह्या ह्या सर्व गोष्टी करताना एवढा आनंद वाटत होता ना की महिलांसाठी हळदी कुंकू म्हटलं तर हा खूप भारी सण आहे. त्यामध्ये त्यांच्या एवढ्या छान म्हणजे गमती जमतीच्या गोष्टी घडतात, त्या खेळ खेळतात आणि हळदी कुंकू हा एकच असा ऑप्शन आहे की महिला इथे मनसोक्त कार्यक्रम करू शकतात. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी हॉलमध्ये सॉफ्ट म्युझिक लावून टेबल डेकोरेट केलेला होता. तेवढ्यातच माझ्या 2 फ्रेंड्स आल्या, त्या आणि त्यांची सुनबाई ॲक्च्युली आल्या होत्या. त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यांना गिफ्ट दिलं, त्यांचं वाण दिलं आणि त्यानंतर माझ्या दुसऱ्या फ्रेंड्स आल्या, त्यांनाही हळदी कुंकू लावून झालं. हळदी कुंकू लावल्यानंतर थोडंसं मसाला दूध बनवलं होतं तेही त्यांना दिलं. त्यानंतर पान, फुले आणि त्यांना वाणात जे मी भरणी आणली होती तेही मी त्यांना दिलं. इथेच मुलींचा गोंधळही चालू होता. त्यामध्येच हळदी कुंकू लावताना थोडंसं गमती झाल्या, खूप छान वाटलं. हळदी कुंकवासाठी भरपूर महिलांना बोलवलं होतं, पण त्या 3-3, 4-4 अशा लेडीज आल्यामुळे जास्त ग्रुप फोटोज किंवा ग्रुप व्हिडिओज मला काढता आले नाहीत आणि दुपारच्या वेळेस सांगितलं होतं तरीसुद्धा महिला आल्या नाहीत आणि बऱ्याच जणांची अशी पण इच्छा होती की नाही फुल हातामध्ये पकडा आणि मग व्हिडिओ काढा. मग मी त्यांना हळदी कुंकू लावलं, त्यांना पान फुले दिले,
त्यानंतर त्यांना वाणामध्ये जे गिफ्ट आणलं होतं तेही दिलं. त्यामध्ये मुलींची सुद्धा लुडबुड चालू होती. त्यांना हे पाहिजे होतं, त्यांना ते पाहिजे होतं. PC वरती गेम खेळायचं म्हणत होत्या. त्यानंतर आमच्या बिल्डिंगमधील माझ्या नवीन फ्रेंड्स आल्या. त्यांनासुद्धा मी हळदी कुंकू लावलं आणि त्यांना आपलं तिळगुळ दिला, त्यांना आणलेलं गिफ्ट दिलं, पानफुले दिले आणि त्यांना खूप छान वाटलं. हे फर्स्ट आमच्या नवीन बिल्डिंगमध्ये माझी ही पहिली संक्रांत होती. ह्या दोघींना हळदी कुंकू लावून झालं आणि ह्याही गेल्या. त्यानंतर आम्ही उखाणे सुरू केलो. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा. नितीन रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा. अरे वा, घ्याव नाव. नाव घ्या. गुलाबाचे फुल दिसायला ताजे, हनुमंतरावांचे नाव घेते सौभाग्य माझे. अरे वा, छान वा वा, छान छान घेतलं. मस्त. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा. धनंजय पाटील माझे कृष्ण, मी त्यांची राधा. वा वा, छान 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 घेतलं. वस्त्र लावते कुंकू आणि नेसते मी साडी. लोक म्हणतात शोभून दिसते घनश्यामरावांची आणि माझी जोडी. वा वा, छान. अशा प्रकारे आम्ही हळदी कुंकवानिमित्त उखाणे घेतले आणि त्यानंतर आम्ही इथे छोटीशी रील केली होती.